नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला झटपट अशी पेरूची चटणी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा एक पेरू घेतलेला आहे, स्वच्छ धुवून पुसून घेतलेला आहे आणि ह्याला काय करायचे, छोटे छोटे बारीक तुकडे करून घ्यायचे। तर ह्याला मी आता कापून घेते। पेरू बघा मी कापून घेतलेला आहे, छोटे मोठे आपल्या आवडीप्रमाणे तुकडे करा। मी अशा पद्धतीत केलेले आहेत। पॅन ठेवलाय गरम करायला, त्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया। तेल टाकायचं एक छोटी पळी आणि गरम होऊन देऊया। तेल गरम झालेलं आहे, छोटा अर्धा चमचा बघा जिरं घेतलेलं आहे। जिरं चांगलं भाजून घेऊया। छोटा अर्धा चमचा बडीशेप घेतलेली आहे, ती पण आपण चांगली भाजून घ्यायची। गॅस आहे मीडियम। त्यात टाकायचे एक चमचा आलं खिसून घेतलेलं आहे, कुटून जरी घेतलं तरी चालेल आणि पेस्ट जरी टाकली तरी पण चालेल। तर ही पण एक मिनिटभर परतून घ्यायचं। परतून घेतलेलं आहे बघा, चांगलं भाजलं गेलेलं आहे। त्याच्यामध्ये बघा हिरवी मिरची आणि ही जी लाल मिरची दिसते ना, ही हिरवी लाल झालेली मिरची आहे। ह्या 3 मिरच्या आहेत, त्या बारीक आकाराच्या। तुमच्या तिखटाप्रमाणे थोडंसं कमी जास्त करू शकता आणि कमी तिखटवाल्या मिरच्या आहेत, तर त्याला 1 मिनिटभर भाजून घेऊया। मस्त बघा भाजलं गेलेलं आहे, मिरची पण आपली चांगली भाजली गेलेली आहे। त्यात टाकायचा हा पेरू, हलवून घेऊया। चांगलं मिक्स करून घेतलं आहे बघा, चांगलं परतून घ्यायचं। त्याला चवीप्रमाणे टाकायचं मीठ। त्यात टाकायचे छोटा अर्धा चमचा मिरची पावडर, तिखटवाली पण आहे कलरवाली पण आहे। ज्या मिरच्या टाकल्या होत्या ना, त्या कमी तिखटवाल्या होत्या। आता ह्याच्यामध्ये मीडियम गॅसवर 1 मिनिटभर परतून घेऊया। परतून घेतलेलं आहे बघा। मिठामुळे काय होतं माहिती आहे का, थोडंसं पाणी सुटलं जातं। गॅस करणार आहे आता बारीक आणि त्यात टाकणार आहे छोटा अर्धा चमचा आमचूर पावडर। आमचूर पावडरमुळे काय होतं, चटणीला चव छान येते। आमचूर पावडर टाकल्यानंतर बघा मिक्स करून चांगलं घेतलेलं आहे आणि गॅस पहिलाच आपण बारीक केला होता। आता ह्याच्यावर काय करायचं, 1-2 मिनटासाठी आपण बारीक गॅसवर झाकण ठेवायचं। 2 ते 3 मिनटं बघा मी झाकण ठेवलं होतं आणि काय होतं, असं वाफेचं पाणी त्याच्यामध्ये पडलं जातं आणि जे पेरू आहेत ना आपले एकदम सॉफ्ट असे होतात। आता ही कशी चटणी माहिती आहे का, जेवताना तोंडी लावायसाठी मस्त। आणि ह्याच्यापेक्षा जरी बारीक कापून घेतली तरी पण चालू शकतं, अजून छान होते। तर थोडेसे काय मी मोठे ठेवले आणि काय एकदमच बारीक ठेवलेले आहेत। एकदम चवीला 1 नंबर लागतं, करून बघा। एकदम झटपट रेसिपी आहे। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।